नमस्कार मंडळी, मी रुपेश आणि तुम्ही पाहत आहात आर के मुंबई. तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहे ससून डॉगला. मला थोडी एक माहिती देतो. ससून डॉग जेव्हा इंग्रजांनी बांधला 1608च्या दरम्यान, त्यावेळेला ह्या ससून डॉगमध्ये मच्छीचा व्यापार नाही व्हायचा. तर तेव्हा कॉटन इथून बाहेर घेऊन जायचे. परत मसाले, अशा प्रकारचे जे भारतातले प्रोडक्ट होते ते इंग्रज बाहेर घेऊन जायचे. कसे आहेत किलो? कुठले? हे 500 रुपये आहेत आणि हे 750. तिसरा कैसा आहे? 100ला 3. काय बोलते याला? तुम्ही ससून डॉगला आलात आणि तुमच्याकडे मच्छी घ्यायला पिशवी वगैरे पाहिजे, पिशवी तुम्हाला मिळत नाही, तर ससून डॉगचा जो आहे ना, ह्या एंट्रीच्या बाजूला इथे 2 पिशवीवाले आहेत बघा. तर बघा, हे वडाचं झाड आहे. वडाच्या झाडाच्या बाजूला तुम्हाला गाबोली दाखवतो बघा. आज जावलाय भरपूर, आज जावलाय. आज काय जावला? मित्रांनो, आपण आलोय पण जरा आज उशीर झालाय, त्यामुळे लिलाव हा तुम्हाला मी दाखवेन. जाता लिलाव चालू झाला, नवीन बोट आली ना की तुम्हाला लिलाव दाखवायचा प्रयत्न करेन. कारण की बोट जेव्हा येते ना तेव्हा असा मासा काढला जातो. असा ह्या बोटीतून हा मासा काढला जातो. त्याच्यानंतर तो लिलाव होतो. तो लिलाव कसा होतो तो तुम्हाला दाखवेन. आता नवीन जर बोट आली आता आपल्याकडे आपल्यासमोर, तर तुम्हाला नक्कीच मी दाखवायचा प्रयत्न करेन. कारण की बोटी येऊन गेलेल्या आहेत. हा मार्केट सकाळी लवकर उघडतो 4-4:30ला. 4-4:30पासून 6:30-7ला हा संपून जातो. मग त्याच्यानंतर 8-1 वाजेपर्यंत सगळे भैये किंवा मच्छीवाले सगळे आपल्या दारात येतात. आज बघा, ही मोठी बोट आहे मित्रांनो. आता हे जे नंबर लिहिले आहेत त्या नंबर लिहिले याच्यामध्ये मच्छी असते. कुठली बोट आहे? सिंधुदुर्गामधली बोट आहे ना? आता MH07 म्हणजे सिंधुदुर्ग ना? नंबर देऊ तुमचा, सांगा बघू. 78 88. तर एक काका मला बोलत आहेत की हा व्हिडिओ मला पाठव. म्हटलं हा नक्कीच पाठवून तुम्हाला. त्यांचा नंबर घेतला आहे मी. हां, त्या मोठ्या बोट्या ते जे नंबर लिहिले त्याच्यामध्ये बर्फ असतो, तो बर्फ स्टोर करतात आणि त्याच्यामध्येच मच्छी टाकली जाते. MH3 म्हणजे ही मुंबईची आहे. ही हिच्यापेक्षा जरा छोटी आहे. मित्रांनो, एवढ्याशा रूममध्ये जेवण बनवायचं, ह्याच्यामध्ये झोपायला एखादं बाहेर होऊ शकतं. ती पाण्याच्या टाकी आहेत 2. मित्रांनो, ही एक आली आहे छोटी बोट. आता ह्या छोटीची तुम्हाला मी मच्छी दाखवतो कशी लिलाव होते. मला वाटतं ह्याच्यामध्ये शक्यतो जवळाच आहे जास्त आणि छोटी छोटी मच्छी आहे. जवळाच आहे, जवळा मांदेली आहे आणि अजून काय काय छोटी छोटी मच्छी आहे. एकदम कशी सुसाट आणले मी बोट. त्यांना सांगतोय की मावशी एकदम स्ट्रॉंग आहेत आणि तुमचं आणि माझं 2-3 वेळा झालेलं आहे असं लिलावामध्ये. हां, म्हणजे तुम्ही गेलो होता तेव्हा मला भेटली आणि तुम्ही नाराज झाला होता 2 वेळा. आता नाही नाराज होणार, आता घ्या म्हणजे माझ्या नाराज नाही झाले, जे समोरचे ते आहेत देणारे त्यांच्या ते नाराज झाले. अरे तू त्याला दिली मच्छी एवढ्या कमी भावामध्ये. सॉरी.
हा तुमचा हक्क आहे. आम्ही काय काहीतरी येणार घरासाठी घेऊन जाणार. वर्षाचे 12 महिने तर आम्ही त्यांच्याबरोबर मुजत करतो हा. अशी गोष्ट असते. म्हटलं ताज्या मच्छीसाठी एवढी गर्दी असते, जशी बोट लागते तसं लिलावाला लोक झुंबड करून उभे असतात. आता इकडचं बघूया ह्या बोटीचं काय चालतं. सहाशे आलं, 1000 रुपये द्यावं. 600 आलं, 600 आलं, 1000 रुपये. 600 आलं बोला. 1000 रुपये बोललो, 1000 बोललो. बोला 600 आलं बोला. 600 आलं. अजून एक बोट आली आहे छोटी. 1000 रुपये. 600 आलं बोला. 1000 रुपये 500 कमी दिले. 1000 रुपये 600 कमी बोला. हो, मित्रांनो बघितलं आपण जी मच्छी खातो त्याच्यामध्ये किती मेहनत असते जे मच्छीमार आहेत त्यांची. इथं आता आपण फक्त मच्छी आणून झाल्याची मेहनत आहे, आतमध्ये त्या लोकांची किती मेहनत असते. त्याच्यामध्ये एवढ्या बारीक बारीक मच्छी असतात ना, ते वेगळे करायला खूप त्रास होतो. कोलंबी बाजूला करा, मांदळी बाजूला करा, एवढा जवला आहे तो बाजूला करा. खूप मेहनत आहे मित्रांनो या मच्छीच्या व्यवसायामध्ये. आणि रात्री जायचा, थंडीतून उन्हातून गरमीतून रात्री जायचं. थंडी असं तर एवढ्या थंडीतून ते लोक मच्छी पकडतात पाण्यामध्ये, थंड पाण्यामध्ये. अजून एक बोट आली आहे छोटी. कोणती काय ना पैसे घे घेऊ नको. निकेश टोपला भरणं भर. एक टोपला घे. बाई मावळा आहे का या मित्रांनो तुम्हाला छोट्या बोटीतली जर मच्छी हवी असेल तर 7:30च्या टायमाला तुम्ही आलात ना, तर तुम्हाला एकदम परफेक्ट टाईम आहे. 7:30 7:15ला या. तुम्हाला छोट्या बोटीमधली मच्छी, ताजी फ्रेश मच्छी, विदाऊट बर्फातली मच्छी तुम्हाला घेता येईल इकडे. आणि त्याच्या अगोदरचा जो लिलाव असतो मोठमोठ्या बोटींचा असतो, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मच्छी येते, मोठ्या प्रमाणात मच्छी येते. आणि जे छोट्या छोट्या बोटीमधून जी मच्छी येते ना, ती लोकल मच्छी असते. प्रॉन्स, आपलं बोंबील, मांदेली, छोटे पापलेट, छोटे छोटे खेकडे, अशा प्रकारे मच्छी येते.